हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. बघा मस्त अशी शुभ सकाळ झालेली आहे. छान असं ऊन वगैरे पडलं आहे बघा मस्त. तर सकाळची कामं आवरली आहेत आणि चेतनसुद्धा गेलेला आहे सकाळी. तर हे बघा पूजा वगैरे सुद्धा झाली आहे छानपैकी करून. कृष्णारी सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत राहा मित्रांनो. करताय की नाही तुम्ही ते पण सांगा मला. बघा अंधार येतोय ना, सर्वांना असं हे करून ठेवावं लागतंय ना, बंद करून ठेवावं लागतंय. आणि इकडे बघा कसा पसारा आहे तो सर्व आवरायचं आहे, जेवण वगैरे करायचं आहे. जरा काल आई आली आहे आणि दादा पण आलाय, पण दादा गेला कामाला सकाळी. तर आई आहे, आई अंघोळीला गेली आहे. आणि जरा सगळं हे बघा जेवण वगैरे सगळं होतं. रात्रीची भाजी होती ती जरा गरम केली आहे. ही जरा आहे याची भाजी काय म्हणतात ते मेथीची भाजी केली आहे. काल रात्री केली होती मस्त अशी कोबीची भाजी केली होती चणे वगैरे घालून छानपैकी. ती काही संपली, उरली नाही, थोडीशी मेथीची वगैरे थोडीशी उरली, गवार मेथी वगैरे असं मी काल संध्याकाळी केली होती जरा जरा सर्व असं. ती की एवढ्या चला म्हटलं करूया, केल्या होत्या. आणि छानपैकी आता जरा असा विचार करते. इकडे बघा हे बघा हे वांगी वगैरे आहेत ना, तर असं हे बघा हे मिक्स नाही का जरा असं पाण्यात वगैरे घालून ठेवलंय. ते थोडं थोडं सर्व भाज्या होत्या हे बघा अशा प्रकारे. आणि हे आहे तर मोड आलेले मटकी, हे बघा दिसते, ही आहे मटकी मोड आलेली, तिची करणार आहे आमटी छानपैकी. आणि ह्यातली वांगी पण एक दोन घालेन त्याच्यामध्ये. असं हे आहे वाटप डब्यामध्ये काढून ठेवलंय, कारण की ते हे होत नाही ना नंतर मग. आणि हे असं खोबरं हे बघा किसायचं वगैरे बाकी आहे सर्व. जरा काम आहे, जरा जेवण वगैरे आवरून घेते आणि जरा थोडंसं नाश्ता वगैरे करते मी. तर इकडे हे बघा असं मस्तपैकी मी हे करून घेतलंय, मला वाढून घेतलंय. पण इकडे तिथे तिला बसवलंय वरती, हे बघा घेतली आहे जरा मेथीची भाजी, त्यानंतर असं बीट चपाती असं घेतलंय मी जेवणासाठी. बघा जरा नाश्ता करून घेते छानपैकी. मस्त आहे बघा, चेतनने तिथं स्वच्छ केलं आहे पिंजरा वगैरे सर्व. आणि इकडे बघा बसलेत मॅडम, तिला इथे का बसवलं आहे जरा, मग ती खायला देणार नाही. एवढा वारा सुटला ना का विचारूच नका, भयंकर आहे बघा. यांची कामं काय आठवत नाहीत, कधी होणार काय माहिती आहे बघा. हे जास्त जास्त चालू आहेत ते बघा अशा प्रकारे. वारा वगैरे भयंकर थंड थंड वारा येतोय, हवा सुटली आहे. आणि अनामिका इकडे हे बघा, अनामिकाला बघते जमलं तर आंघोळ घालणार आहे. हाय काय पिल्लू, करणार आहे ना आंघोळ तू? करणार आहेस ना आंघोळ? हा काय करणार आहे का आंघोळ तू? करणार आहे का तू आंघोळ? करणार आहेस का? हा हा बघते स्वतःला बघते आरशात, आहे की नाही मंडळी. आम्ही आता जरा राऊंड मारायला आलो इकडे. थंडी वाजते जरा, हवा पण सुटली. मी पण गेलो होतो ना ते बघा, इथे असं स्पोर्ट्स वगैरे होतात मंडळी. स्वेटर घालून इकडे असे स्केटिंग वगैरे होत असतात. गेम नव्हतं की म्हणजे हे असेल थंडी असेल. क्लिअर नाही आहे, हां आता क्लिअर होते. ब्राईटनेस कमी असेल बघा इथे सगळे मुलं वगैरे खेळत आहेत कशी ते बघा. इथे असते मंडळी, सगळे मुलं वगैरे खेळत असतात. शांत वाटतं इथे ना, म्हणता एकदम. किती असेल ती असेल 50 मीटर किंवा 100 मीटर असेल. कसं वाटतंय तुम्ही मला सांगा. स्केटिंगचं ग्राउंड आहे, आम्ही ते येत असतो ते पण चालतं. कसं वाटतंय म्हणताना? छान वाटतंय. ते पाठच्या साईडला डीमार्ट आहे मंडळी. हां इथेच डीमार्ट आहे या साईडला. इथूनच रोड जातो आणि मी पण इथूनच कामाला जातो. या माहित नव्हतं की एवढी थंडी असेल, पण ते स्वेटर आणलं असं जरा बरं झालं असतं. नाही, मी पण खूप अशी हवा सुटली होती माहिती आहे का. हा लक्षात नाही आलं तुला सांगायचं, आपण आल्यानंतर आठवलं की अरे बाबा इथे ममताला खूप थंडी लागते. ती बोलते खूप थंडी लागते बोलते. आणि लाईव्ह जरा आज नाही घेता आलाय. आज आई वगैरे पण येणार आहेत ना म्हणतो, त्याच्यामुळे आई आणि दादा दोघे निघाले आहेत, ते येणार आहेत. हे बघा हे आहे महानगरपालिकेचं ऑफिस. तिथं आम्ही गाडी लावली आणि जरा फिरतोय. हे बघा आता मला दिसत असेल, हे आहे महानगरपालिकेचं ऑफिस बघा. वसई विरार शहर महानगरपालिका. हे बघा ममता बघा गाडी चालवते बघा. बघा ममताने गाडी स्टार्ट केली आहे.
चला आता जेवायला बसलेलो आहोत. तर चेतन म्हणतो दे मी जरा शूट करतो म्हणून. तर बेटा ठीक आहे कर. तर छानपैकी असं बाजरीची भाकरी वगैरे केली होती. हे बघा मस्त अशी मिक्स भाजी वगैरे केली, पावटा वगैरे सर्व घालून मिक्स नाही का आपण करतो. थोडीशी मेथीची भाजी पण होती, त्याचबरोबर आमटी सुद्धा होती, राईस होता. मस्तपैकी असं जेवण झालेलं आहे. आत्ता जेवलो वगैरे आम्ही छानपैकी. आईने बाजरीची भाकरी बनवली हा आणि इकडे असं आमटी वगैरे सर्वच होतं. आणि माझं बघा इकडे काय चाललं आहे बघा. रात्रीचा थोडासा राईस होता, मस्त असा फ्राय करून घेतला. हे बघा गरम गरम वाफा येत असतील आता जेवण्यासाठी, म्हणजे आम्हाला बनवलं आहे आईला आणि मला. तर आई म्हणाले तर काहीच नको, जो राईस आहे तो फ्राय कर. आणि इकडे बघा मस्त अशी भाजी बनवली होती की नाही, ही पालकची भाजी आहे, पालक आणि बटाटा. हे बघा थोडीशी उरली आहे आता आमच्यासाठी, तर मग हीच आम्ही खाणार. आणि भाकरी आहे, 2 भाकरी आहेत आणि 2 चपात्या सुद्धा आहेत. सकाळी जरा भाकऱ्या भाजल्या होत्या 2 आणि 7-8 चपात्या सुद्धा भाजल्या होत्या, असं केलं होते बघा. तर आता आम्हाला एवढं बस होईल भाजी आणि हे एवढं. आणि हे काहीतरी आईने काढले बघा, हे सुद्धा हे बघा छान असं मिक्स काहीतरी आहे, बटाटा वांग वगैरे सर्व. तर मग ते सर्व आता जरा गरम करून घेते आणि जरा जेवण वगैरे घेतो आम्ही. जरा अशी इकडे बघा हे भिजत घातली आहे आमटी करण्यासाठी. इकडे बघा अख्खी मसूर आहे बघा, अख्खी मसूर जरा चांगली भिजू द्या आणि सगळं आवरून घेते. जरा सगळा हा पसारा जरा अनामिकाला दिलं ह्यातलं खायला. हे बघा दिसते तुम्हाला संत्र दिलेलं आहे अनामिकाला. आई किती वेळ सांगते मला एक खा का, बघा असंच राहिलंय खायचं. कामं एवढी असतात ना, खायला काय होतच नाही. जरा हे पण भिजत घालून ठेवले. हे बघा मटकी दिसते का, हे बघा ही मटकी आमटीसाठी भिजत घातलेली आहे मंडळी. पण कधीसाठी सांगा, परवासाठी घातली आहे. आज भिजत घातली का नाही तर मग हे होणार उद्या परवा मोड येतील त्याला सकाळी, म्हणून अशी भिजत घालून ठेवली आहे. बाहेर मस्त असं ऊन पडले. आज ऊन पडून फायदा नाही हो, काय विचारूच नका. सगळं नुसतं धुळा आणि सगळी सगळं कामं. चला काय बोलून उपयोग नाही त्या बाबतीत. आता आईला सांगते चला मी जरा जेवण घेतो गरम गरम आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळात. आणि इकडे बघा आईचं काय चालू आहे. आई करते आहे गवार साफ. हे बघा गवार साफ करून ठेवते ते बघा. आई बसत नाही, काय ना काहीतरी चालू असतं तिची कामं अशी बघा. जरा हे सर्व असं लावूनच ठेवतो कायम, नाहीतर काय आहे ना तुम्हाला माहिती आहे काय ते लावून नाही ठेवलं तर आई बघा कशी सगळं साफसाफ करून ठेवते. आईला भाज्या साफ करायला एकदम एक नंबर आहे आईचा, आवडतं आईला. आणि आई आली की आम्ही भाज्या वगैरे जास्त आणतो, अशा आणतो नाही असं नाही आहे की नाही आई. पण कसं जरा आई असल्यावर अजून हां, आणि दोघं असल्या भाजी साफ करायला की बरं वाटतं. ते भाजी पण पटकन होते साफ वगैरे करून. हे बघा नाहीतर मग ते अनामिकाने बघितलं तर ठेवणार नाही. अनामिकाला कुठे ठेवले तुम्हाला दाखवू काय, चला दाखवते अनामिकाला कुठे ठेवलंय तुम्हाला दाखवते. हां शांत चित्ताने बघा अनामिका कुठे बसली आहे ती. ओहो मेकअप चल रहा है बबुआ का, ये देखो मेकअप चल रहा है, मेकअप है ना. काय करते, मेकअप करते काय ग. हे बघा असं पाहिजे आम्हाला थोडा वेळ तरी, माहिती आहे का. बघायला वरती स्वतःहून चढते, इकडून चढून आले स्वतःहून. हे बघा आणि इथून असं चढणार वरपर्यंत आणि मग त्यानंतर इकडे येऊन बसणार आणि मी इकडे स्वतःला चेहरा बघणार आरशात. हे बघा मग स्वतःचा चेहरा आरशात बघत राहते. जवळजवळ 1-2 तास इकडे रमते ती आणि स्वतःहून नंतर परत खाली उड्या मारते, परत वरून उडी मारणार खाली स्वतःहून. बघा तुम्ही. अनामिका इकडे एक फोटो काढ तुझा. इकडे बा पिल्लू, इकडे बा. ओहो इकडे बघ की फोटो काढू की ग, बघ की ग फोटो काढूया. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग. हॅलो मंडळी. तर बघा जरा आवरली सर्व कामं वगैरे, जेवलो वगैरे सर्व, जरा आटोपलं सर्व आणि जरा बसले होते. तर म्हटलं की चला आम्ही ना काल काहीतरी घेऊन आलोय, ते मी तुम्हाला असं दाखवावं असं वाटलं मला. म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. मला चेतनने बघा काय काय घेतलं आहे, खूप सारी शॉपिंग केली आहे माझ्यासाठी. तर काल घेतलं काल आम्ही गेलो होतो. तर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवूया. जरा कॅमेरा असं वरती गेलाय काय हो, असं वाटतंय मला वरती गेलंय असं. तर सकाळचं सगळं आवरलंय. आता त्यानंतर काय म्हणतात ते लाईव्ह वगैरे सुद्धा घेतलेली आहे. त्यानंतर सर्व झालंय कामं वगैरे. चेतन सुद्धा आलेला आहे कामावरून. तुम्हाला आवाज येत असेल बाहेरचा कुठला तरी, पण मला असं वाटतं काहीतरी कार्यक्रम चालू आहेत खाली, त्याच्यामुळे सर्व स्पीकर वगैरे लावलेले असतात नेहमी, त्यामुळे जरा डिस्टर्ब होतं आम्हाला. काय करणार आता, कोणाला बोलू शकत नाही ना. तर लाईव्ह घेऊन झालेली आहे. त्यानंतर फक्त आता जेवायचं बाकी राहिलेलं आहे. तर मी म्हटलं थांबा जरा 10 मिनिटं जेवूया आपण. पण चेतनला सुद्धा भूक लागले, कामावर आलाय ना तो. ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. तोपर्यंत त्याचं काहीतरी लिखाण करतोय सोसायटीचं. तोपर्यंत म्हटलं चला तुमच्यासोबत पटकन काहीतरी शेअर करूया, दाखवूया म्हटलं तुम्हाला काय काय घेऊन आलोय ते. मस्त मस्त खूप शॉपिंग केलं माझ्यासाठी बघा चेतनने, खूप भारी वाटतं की नाही. मला तर खूपच आवडली, काय विचारूच नका. काय बघा ना तुम्हाला दाखवते मी काय काय माझ्यासाठी शॉपिंग केली आहे ती. थँक्यू सो मच चेतन. पहिली गोष्ट म्हणजे दाखवते काय तुम्हाला काय काय आणलंय. हे बघा मंडळी खूप असा सुंदर असा मस्त नेकलेस आणलेला आहे. दिसतोय तुम्हाला, कसं वाटतोय, दिसतोय का, अंधार पडतोय ना. हे बघा अशा प्रकारे, हे बघा हे बघा अशा प्रकारे सुंदर असा नेकलेस आहे. तर एवढा भारी आहे ना, तुम्हाला हा दाखवते मी नंतर. आधी तुम्हाला दाखवते अजून काय काय आणले ते. त्यानंतर अशा हे बघा बँगल्स घेतले आहेत माझ्यासाठी मस्त अशा. हे बघा 4 घेतलेले आहेत. हे बघा असं पुढे मागे वगैरे घालण्यासाठी. हे बघा अशा दिसतात. हे बघा मस्त अशा. कशा वाटतात नक्की सांगा मला.
चॉईस माझी चांगली आहे का ते पण सांगा काय. तर 4 घेतले, 4 हे बघा अशा प्रकारे घेतलेले आहेत. किती सुंदर वाटतात की नाही. हे बघा मग ह्याच्यामध्ये ग्रीन बांगड्या घालायच्या आतमध्ये. आमच्यामध्ये ग्रीनच घालतात बांगड्या असतात त्या, कुठे लग्नाला किंवा कुठे कार्याला काय जायचं असेल तर ग्रीन बांगड्या घालतात हिरव्या कलरच्या, आणि ते असं पुढे मागे घालतात, असं सर्व असतं. हे बघा अशा प्रकारच्या मस्त बांगड्या आणलेल्या आहे. खूप सुंदर, मला भरपूर आवडल्या माहिती आहे का. खूप दिवसानंतर गेलो आणि काय म्हणतात ना, लेट झालं. सर्व घरातली सर्व लाईव्ह घेतली होती, घरातली सर्व कामं आवरली, सर्व भांडी वगैरे घासली आणि मग त्यानंतर गेलो. तुम्हाला माहिती आहे का, खरं सांगते, रात्री मी किती 11 वाजता गेले. 11 वाजता जाऊन हे घेऊन आले स्टेशनवरून. विचार करा आता तुम्ही, वेळ अजिबात मिळत नाही बिलकुल. काय करणार, थोडं ॲडजस्टमेंट करावं लागतं आणि त्यातून मग आम्ही असं जात असतो. अशा प्रकारे ह्या 2 बांगड्या घेतलेल्या आहेत, ते घेतलंय. आणि सगळ्यात वस्तू तुम्हाला दाखवते. हे बघा, हे मी त्या दिवशी घातलं होतं. मला असं वाटतं तुम्ही बघितलं असेल माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये वगैरे सुद्धा. हे बघा अशा प्रकारचं, हे बघा दिसते तुम्हाला. हे बघा, हे बघा किती सुप्पं आहे की नाही. मनी बघा किती मस्त वाटतात आहे की नाही. असं वाटतं रिअलच आहे ते, असं वाटतं आहे की नाही. रिअल नाही, हे सर्व नकली आहे. नकली म्हणजे असं असतं का नाही होते बँटेकचं त्या प्रकारचं हे सगळं. असं काय नाही, पण सर्व गोष्टी महाग आहेत, स्वस्त नाही आहे काहीच. म्हणजे म्हणतात ना, एकही गोष्ट तुम्हाला अशी मिळणार नाही. 1-2 फक्त सोडल्या तर सगळ्या 300-400च्या वस्तू आहेत. एक तसं म्हणाल तर खूप चांगल्या आहेत, काही हरकत नाही. पाण्यात वापरा, कसं वापरा, काही करा. हे बघा, हे असं पॅन्डंट आहे त्याला, आणि असं हे मनी आहे. हे बघा माळ कशी असते ती. हे बघा असं चकचकते ना, असं वाटतं की रिअलमध्येच आहे. हे घेतलेलं आहे बघा, सुंदर असं. आणि ह्याच्यावरचे कानातले पण किती मस्त आहेत बघा, एकदम नाजूक छान वाटतात ते. म्हणजे बरोबर आहे तसं मला तरी वाटतं. हे बघा दिसते, हे बघा असे, हे बघा अशा प्रकारचे. आता ठरवलेलं आहे. सोनं खूप महाग झालंय, काय विचारूच नका. घेऊ शकतो आपण सोनं, तुम्ही सांगा जरा मला, घेऊ शकतो काय. किती सोन्याचा रेट वाढलाय, काय घालणार. आणि जास्त आपल्याकडे ते पण आपण घातलं, कुठे हरवलं, कोणी चोराने पकडलं तर काय करायचं, नुकसान कितीच आहे आपलं. हे बघा, त्यामुळे असेच घालायचे दागिने आता. हे बघा असे सहन नाही होत म्हणा हे दागिने, मला आवडत नाही, पण क्वचित असं कधीतरी असं चांगलं वाटलं की मी घेत असते. असं आहे सर्व. बऱ्याच वेळा असं म्हणत होते जायचं, खूप दिवस झाले घेतलं नव्हतं ना, तर मग म्हटलं चला घेऊया काहीतरी, म्हणून मी ते सर्व घेतलेलं आहे. रिअली सांगा सर्व वस्तू कशा वाटतात त्या ज्या घेतल्यात त्या, आणि तुम्हाला सुद्धा आवडल्या का ते पण सांगा मला. काय तुम्हाला सुद्धा आवडल्या का, कशा वाटल्या, चॉईस कशी आहे माझी, म्हणजे बरी आहे का ते सुद्धा सांगा. काय कशा वाटतात त्या. हे जर असं ठेवून देते व्यवस्थित आतमध्ये सर्व. असं ठेवलं नाही ना, नाहीतर मग त्या खराब होतात, बाहेर त्यांना हवा नाही लागली पाहिजे, असं आहे. त्यानंतर चला मी अजून दाखवते तुम्हाला काय घेतलंय ते. अजून दाखवते काय तुम्हाला काय घेतले ते. हे बघा अजून हे घेतलेलं आहे. हे बघा गळ्यात घालण्याचं. हे बघा दिसतंय किती सुपर आहे बघा, किती मस्त आहे की नाही हो, सुंदर. हे बघा किती छान वाटतं ना. हे बघा, हे बघा किती मस्त आहे, मोत्यांचं खूप सुंदर आहे. जरा थांबा घालून बघूया असं वाटतं. हे बघा, नेसले ग बाई मी चंद्रकला टिपक्यांची, बाई टिपक्यांची, तिरपी नजर माझ्यावर या सावऱ्या हरीची. किती मस्त वाटतंय, सुंदर नाजूक वाटतं की नाही मला सांगा बरं. एक मंगळसूत्र घालायचं, याच्यामध्ये सर्व काम झालं आता. ते एक आणले, आणि सगळ्यात महत्त्वाचं मला खूप आवडलेत. हे बघा हे आणलेलं आहे मी वेअर करण्यासाठी. मला किती मस्त आहे बघा, घालण्यासाठी आणलं. हे बघा खूप छान आहे, दाखवते तुम्हाला. हे काय सांगा मला. कान आहेत, कान जे कानाला लावतो ना, हे एकच घातलं ना का कानातल्या वगैरे घालायची गरज नाही बघा. खरं सांगते तुम्हाला मी, हे एकच घालायचं. हे बघा, हे बघा असे छान आहेत का, मला ना खरं सांगा कसे वाटले तुम्हाला ते पण सांगा. हे जरा महाग मिळाले मला. हे बघा सांगा बरं कसे आहेत आणि कितीचे असतील ते पण सांगा मला. हे असे घालायचे. हे बघा ह्याच्यामध्ये घालून मस्त असे लावायचे असे वरती. हे बघा असे असे लावायचे दोन्ही साईडला. कसे वाटतात ते पण सांगा बरं. हे बघा असे खूप मस्त आहेत ना, कसे वाटतात सांगा बरं. हे आणलेलं आहे. आणि मग त्यानंतर अजून 1-2 गोष्टी आहेत आणल्यात. घाई झाली खूप, पण तरी सुद्धा उशीर पण झाला होता. घरी येईपर्यंत 11:15 वाजले होते आम्हाला. असं सगळं झालं काय सांगायचं. पण म्हटलं चला आता. तर एक गोष्ट राहिली आहे माझी, एक बाजूबंद घ्यायचा आहे, तो माझा राहिलेला आहे. तो एक घ्यायचा आहे मला, त्यात जाणार आहे मी घ्यायला. बघू आता ते कधी जाऊ पुढे 1-2 दिवसानंतर. वेळ पण मिळायला पाहिजे सर्व आणायला जाण्यासाठी. आणि ह्या जरा अशा बांगड्या भेटल्याला घेऊन आले, पण ह्या आईसाठी आणल्यात मी. हे बघा आई घालेल काय माहित नाही, पण हे बघा अशा पाटल्या टाईप या आईसाठी आणल्यात. हे बघा बँगल्स कशा आहेत नक्की सांगा. हे बघा, हे बघा आईला म्हटलं तुला आवडल्या का गं, आवडल्या तर घाल नक्की. आईच्या आहेत, पण ती मग नाही जास्त वगैरे असं काय वापरत. तिच्या रिअलमध्ये पण आहेत, पण ती नाही वापरत. आमची आई साधी आणि सिंपल राहते, तसे आम्ही सगळे साधे सिंपलच राहतो. असं काय नाही की हे पाहिजे ते पाहिजे, जे असेल ते घालायचं, नसेल तर तसंच राहायचं. हे बघा अशा टाईपमध्ये घेतल्यात. सर्वांनी सांगा खूप, म्हणजे कशा आहेत ह्या सुद्धा बांगड्या, मला चांगल्या वाटतात का तुम्हाला त्या पण सांगा. हे बघा अशा टाईपमध्ये घेतल्यात त्या. हे बघा, हे बघा मस्तपैकी
आणि काहीच नाही, हे सर्व नेल पेंट वगैरे हे सर्व आपल्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व घेतल्या. आणि अजून एक गोष्ट दाखवते, खूप सुंदर वाटलं मला म्हणून हे बघा क्लिप आणलेला आहे मी. हे बघा हा क्लिप आहे बरं का, क्लिप आहे हा बघा. हे असं तुम्ही लावणार ना असं, हे बघा हाताला, तर मग ते असं दिसणार. हे बघा असं, म्हणजे तुम्ही हेअरस्टाईल जेव्हा करणार तेव्हा हे लावायचं त्याच्यावरती. कसं पण हेअरस्टाईल करा तिथे असं लावा, खूप सुंदर लुक देतो माहितीये का. हे बघा अशा टाईपचं आणलेलं आहे. तर अशा सर्व एवढ्या वस्तू आणल्यात मी. नक्की कमेंटमध्ये मला सांगा चांगल्या वाटतायत का तुम्हाला, कशा वाटतायत त्या नक्की सांगा मला. हे आता ठेवून देते आतमध्ये. तुम्हाला हे पण दाखवलेलं आहे, हे पण ठेवून देते आतमध्ये. आणि हा नेकलेस दाखवते तुम्हाला. हे बघा हा दाखवला नाही ना, हा दाखवते. हा पण सांगा मला कसा वाटतोय तो. हे बघा हा पण सुंदर नेकलेस आहे, मला आवडला, खूप छान वाटला म्हणून घेतला. नाजूक, थोडासा नाजूक साजूक. बघा समोर काहीतरी लग्न आहे. आवाज येतोय का तुम्हाला? रात्रीचं असतं ना, विहारमध्ये असतात प्रोग्राम, असतात चालू असतं कंटिन्युअसली, लग्न वगैरे कार्यक्रम, त्यानंतर वाढदिवस, असं सर्व चालू असतं. पिशवी बघा ही फाटली, हे असं असतं, निघतं ते, येत नाही म्हणे कसं केलं. ये बाबा लवकर बाहेर, असं तर करतोय, यायचं नाही त्याला त्याच्यातून. आला हे बघा, कानातले पण किती मस्त आहेत बघा ह्याच्यावरचे, नाजूक आहे की नाही, छान आहेत ना. आणि ते घातल्यानंतर सुद्धा अजून मस्त वाटतील कानामध्ये असे एकदम. हे बघा नाजूक साजूक, कुठल्या पण कानावर तुम्ही घालू शकता, वेअर करू शकता कुठल्या पण, म्हणजे हे बघा ड्रेसवर पण घालू शकता, त्यानंतर परत साडीवर पण आपण घालू शकतो, वेअर करू शकतो. हे बघा अशी मस्त मस्त आहे ते बघा. हे बघा अशा टाईपचं आहे बघा. अशा प्रकारचं काहीच चेतनने मला शॉपिंग केली आहे, खूप सुंदर मस्त. थँक्यू सो मच चेतन, मला खूप आवडल्या सर्व वस्तू, खूप भारी आहेत. हे बघा हे बघा, उलटं घातलं काय हो मी, उलटं घातलं, थोडं उलटं घातलं, गडबड. मोठा व्हिडिओ सुद्धा मला करायचा नाहीये, कारण व्हिडिओ मोठा झाला तर तुम्हाला परत कंटाळणार आहे की नाही. तुम्ही कंटाळला तर कसं होणार मला सांगा बरं. व्हिडिओ बघताना कसं जरा फटाफट असलं पाहिजे ना. व्हिडिओ बघताना फटाफट असलं पाहिजे ना हो. कंटाळत केलं तर मग कसं होणार ते. जास्त व्हिडिओ लॉंग झाला की मला पण आवडत नाही. हे बघा सांगा बरं कसं वाटतंय, कसं दिसतंय नक्की सांगा कमेंटमध्ये. हे बघा अशा टाईपचं आहे काहीचं, सांगा कसं वाटतंय, कसं वाटते सांगा. हे बघा एक फोटो काढलाय मस्तपैकी, नक्की सांगा मला कमेंटमध्ये सर्व गोष्टी कशा वाटल्या, माझी चॉईस कशी आहे आणि माझी थोडीशी केलेली शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा. तर चला आता लवकर वाट बघते जेवण्यासाठी, आम्ही जेवण करून घेतो आणि मग त्यानंतर सगळं आवरायचं आहे. आता आपण छानपैकी भेटू पुढच्या एका छानशा ब्लॉगमध्ये. काय तोपर्यंत काळजी घ्या तुम्ही तुमची. आणि मंडळी आता जेवायला बसतो आहे मस्तपैकी. इकडे बघा आईने भाजले हे बघा, मस्त अशा भाकऱ्या भाजल्या आहेत, खूप छान मस्त. हे बघा एकदम मऊसूत अशा एकदम. आणि असं हे बघा सलाड पण घेतलंय, भाकरी अजून पण आहे याच्यामध्ये. हा इकडे राईस, हा बघा असा. आणि हे खूप भारी काहीतरी आईने बनवलंय, हे बघा मी दाखवते तुम्हाला, खूप भारी बनवलंय बघा. लोणचं कशाला तुला पाहिजे तर घे. हे बघा वाव, कोथिंबीर आई बोलते घालायला विसरले. आई नको कोथिंबीर राहू दे, एवढं भन्नाट केलंयस ना अफलातून. हे बघा मंडळी एकदम विचारूच नका. हे बघा किती मस्त बनवलंय. चेतन एक डिश आण ना प्लीज. हे बघा वांग पण घातलंय त्याच्यामध्ये, खूप सुंदर अशी भाजी बनवली. हे बघा वा, हा 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 क्या बात आहे. दोन डिश चालेल, वाटी आणलीस तरी पण चालेल, डिश आणलंस तरी चालेल. बघा किती भारी बनवलंय ना. आईच्या हातचं जेवण वेगळंच असतं, काही पण म्हणा तुम्ही. आणि चेतन सुद्धा येतोय जेवायला. हे बघा आता इथे वाढते मी, वाढायला बसले बघा. दादा नाही, आज दादा गेला घरी तिकडे पनवेलला. त्याला म्हटलं होतं ये, इथे जरा मच्छर वगैरे असतात ना, आधीच त्याला प्रॉब्लेम झाला होता ना ते मच्छरचं. तर म्हटलं, तो म्हणाला की नको बापरे मी जातो. त्याला म्हटलं मग लग्न असेल तेव्हा ये पुढे अजून 3-4 दिवसानंतर. तो हा म्हणालाय असं सर्व. तर या तुम्ही पण सर्वांनी जेवायला, आम्ही जेवायला बसतोय. या अनामिकाला पण एक घालूया. हा अनामिकाला घाल घेतलं, गाजर. हा गाजर.